कोणत्याही परिस्थितीत शंभूराजांना अटक ही झालीच पाहिजे. दुसरा कोणताही उपाय नाही दादा. हो, दुसरा उपाय नाही, पण अटक करायची म्हणजे साधी गोष्ट नव्हे. दादाला काहीच अवघड नाही प्रल्हाद पंत, हे लक्षात घ्यावं. आणि यात माझा काहीच स्वार्थ नाही. जो काही मंचकारोहणाचा सोहळा झाला आणि बाळराजे स्वराज्याचे राजे झाले, ते राजे पण टिकावं. हो, ते औट घटकेचा राजा होऊ नये म्हणून दादाचा हा खटाटो. बरोबर. आपण शंभूराजेंना समजावून पाहिलं तर? काय समजून सांगणार? कोण समजून सांगणार? तुम्ही सांगाल? मी? हो, जा या समजूत काढून. प्रल्हाद पंत, एक गोष्ट लक्षात ठेवा. नाही, आपण वाघाला सांगू शकत नाही तुझ्या तोंडाचा वास येतोय म्हणून. आपण समजून सांगायला जाऊ वास आणि त्यांनी घेतला घास तर? इथेच तर मेघ आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जी सर्वांनाच माहिती आहे. एका म्यानात दोन तलवारी बसू शकतात का? नाही. तसंच दोन युवराज एका सिंहासनावर कसे बसतील? म्हणून अटक. पण या सगळ्याला स्वराज्याचे पेशवे म्हणून मोरोपंतांची मान्यता आहे? त्यांना मान्यता द्यावीच लागेल, कारण स्वराज्याच्या हिताच्या निर्णयात त्यांनी बरोबर असायला पाहिजे. मोरोपंत, काय म्हणताय? बोला मोरोपंत. राजमातोश्रींना सांगा काय ते, आणि जे सांगाल ते विचार करून सांगा. बोला. आम्ही जे बोलू ते परखड असेल. ऐकाल? लाडी, तुम्ही केव्हा आलात? कविराज, बरं झालं तुम्ही भेटलात. युवराजांनी तातडीची खबर द्यायची होती. महत्वाची खबर आहे जी, खबर महत्वाचीच आहे. आणि आला पावल्या मी रायगडावर परत जाणार आहे. खबर काय? कविराज, बाळराजांचं मंचकारोहण झालं. वय, हे मा चंडी, तुम्ही युवराजांनी ही खबर द्या. तुम्हीच द्या. युवराजांनी भेटायचं होतं. युवराजांचा आत्ताच डोळा लागलाय. कित्येक दिवस झाला झोप नाहीये त्यांना. खबर आम्हाला सांग, आम्ही सांगू त्यांना. युवराजनी बाळराजांचं मंचकारोहण झालं. काय? लाडी? वय, युवराजनी बाळराजे सिंहासनावर बसले. छत्रपती म्हणून त्यांच्या नावाची द्वाई राज्यात सर्वत्र फिरते. कोण कोण होतं मंचकारोहण सोहळ्यात? समतेच होते. सगळे? वय, फक्त सरनौबत सोड. युवराजनी एक विनंती हाय. ही खबर तुम्ही युवराजांनी तातडीनं सांगावी. युवराजांना ही खबर तातडीनं सांगता येणार नाही. आणि
ही खबर आम्ही त्यांना सांगू. तेच बरं. एकतर गेल्या काही दिवसात अशा काही घटना घडतायत की ज्यामुळे माणसावरचा माणुसकीवरचा विश्वासच उडालाय. एवढे आघात होत आहेत पण युवराज सावरतायत त्यातून कसे तरी. पण रायगडावर कारस्थानांशिवाय दुसरं काहीच घडत नाही. म्हणून म्हणतो ही खबर युवराजांना आम्ही शांतपणे सांगू. उगाच रागाच्या भरात वावगं काही घडायला नको. जी, हम भी आपकी बात से सहमत है. तरी बी युवराजनी ही खबर त्यासनी तातडीनं द्यावी. कारण आता अशा अनेक खबर यायची शक्यता आहे. शंभूराजेंना अटक करू नये. त्यांच्या अटकेच्या निर्णयाला आमचा ठाम विरोध आहे. मोरोपंत, अमान्य. हा एकच आणि एकमेव शब्द असेल पेशवा म्हणून आमचा. हो पंत, अमान्य तर मलाही. कारण हा निर्णय मलाही आवडलेला नाहीच. आणि तुम्ही काय वेगळं सांगताय असंही नाही. कसोटी तर तिथेच असते जिथे आपण आपल्या मनाविरुद्ध इतरांच्या हिताची गोष्ट करतो. तसाच हा निर्णय आहे. तुमचं हे समर्थन मला पटत नाही आणि पटणारे नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, शंभूराजेंच्या अटकेच्या निर्णयाच्या मी ठाम विरोधात आहे. पण का? शंभूराजांना अटक करणं ही मोठी घोडचूक ठरेल. नाही नाही, राजमातोश्री, असं करू नका. हा मोरोपंत तुम्हाला सांगतोय. हा मोरोपंत ज्याला महाराजांनी स्वराज्य सेवेची संधी दिली, ज्या मोरोपंतांनी महाराजांसमवेत स्वराज्य हिताची कामं केली, हा मोरोपंत तुम्हाला सांगतोय. नका, हे धारिष्ट्य करू नका. कारण मला दिसतोय तो चवताळलेला औरंगजेब, त्याचा 2-4 लाख खिंकाळणारा घोडा, 1000-2000 हत्तींचे चित्कार माझ्या डोळ्यासमोर दिसतायत. त्या लाखभर उंटाच्या माना, झाडाच्या शेंड्यावरचा पाला ओरबाडणाऱ्या त्याचं लाखोंचं सैन्य, त्यांच्या समशेरी. राजमातोश्री, कोण मुकाबला करेल या क्रूरतेशी? मुकाबला करतील ते फक्त शंभूराजे. दुसऱ्या येरा गबाळ्याचं ते काम नव्हे. हो, हे पटतंय. म्हणजे पंत म्हणतात त्यात तथ्य आहे. काय तथ्य आहे? म्हणजे महाराजांची फौज काय वांजोटी आहे? म्हणजे एवढे भीमपराक्रम गाजवणारे सरदार काय दुबळे आहेत? नाही, म्हणजे तसे हिम्मतबाजच आहेत ते. पण मग प्रल्हाद पंत, कुठेही माना डोलावू नका. दादा काय म्हणतायत ते ऐका. सोमाजी, आम्ही तुमच्या दादांचंच ऐकणार. फक्त ही गोष्ट सोडून म्हणजे आज तुमच्या दादांना भान नाही पुढं काय होणार आहे त्याचं. आज तुमच्या दादांना गांभीर्य नाही पुढं काय वाढून ठेवलंय त्याचं. फक्त मंचकारोहण झालं म्हणजे सगळेच प्रश्न सुटले असं होत नाही, हे लक्षात घ्या. काय लक्षात घ्यायचं तुम्हीच सांगा. उर्मटपणा लक्षात घ्यायचा की त्यांची मंत्र्यांशी बदसलुकी लक्षात घ्यायची आहे की त्यांचा राग लक्षात घ्यायचा आहे? काय लक्षात घ्यायचंय तुम्हीच सांगा ना. मोरोपंत,
आज आम्ही म्हणतो शंभूराजांना अटक करावी, पण जेव्हा शृंगारपुरात होते तेव्हा आपणच अटक करावी असं नव्हतं का ठरलं? का विसरलात? विसरलो नाही, पण त्यात काहीच तथ्य नव्हतं. रेडे मारून त्यांच्या रक्तानं धोत्र ओली करून शृंगारपूरच्या रानात अनुष्ठानं केली, ते लक्षात आहे ना? स्वराज्य हिताच्या विरोधात अश्वदळ उभं केलं, ते लक्षात आहे ना? आमच्या शेतसरा वसुलीत बाधा आणली. एवढंच नाही तर चक्क महाराजांचा आदेश डावलून मोगलांकडे गेले, तिथेच जाऊन राहिले, हे लक्षात आहे ना? लक्षात आहे, पण त्यात प्रल्हाद पंत तुमच्या लक्षात आहे ना? हो म्हणजे पटतंय मला तुम्ही म्हणताय ते. अहो पण आणि राजमातोश्री, मुख्य म्हणजे जो विश्वास मोरोपंतांना आहे की औरंगजेब आल्यानंतर शंभूराजे त्यांचा मुकाबला करतील, तर माझा सवाल असा आहे, खरंच शंभूराजे मुकाबला करतील का मोगलांना जाऊन मिळतील? हा? आणि पुन्हा मोगलांना जाऊन मिळालेच तर काय करणार? आणि एक लक्षात ठेवा, केवळ शंभूराजे मुकाबला करणारे आहेत म्हणून त्यांना अटक करायची नाही, हा महाराजांचा विचार नाही. आणि राजमातोश्रींनाही ते आवडणार नाही. होय, अधर्मानं हिंदवी स्वराज्य वाढवावं, मोठं व्हावं ही भूमिका राजमातोश्रींची नाहीच. काय? हो, तेही खरंच. मी पेशवा प्रधान म्हणून माझ्या मतांवर ठाम आहे. राजमातोश्री, आता तुम्हीच ठरवा काय ते. या स्वराज्य हिताच्या निर्णयात पंत तुमचीही सहमती हवी. आमची सहमती नाही, आम्हाला माफी असावी. बघा राजमातोश्री, कधी कळणार यांना, कधी कळणार? बघा, म्हणजे गादीशी प्रामाणिक राहण्याची यांची इच्छाच नाही. पेशवे मोरोपंत, तुम्ही सहमती देताय का आम्ही आदेश देऊ? कसला आदेश देताय मातोश्री? काय करावं? खबर तर सांगायलाच पाहिजे, पण एवढ्या दिवसानंतर अशी अवेळी झोप लागली. काय करावं? करावी का झोपमोड? नाही, नको. आणि आपण ही खबर सांगावी तरी कशी? पुन्हा आघात, त्यात आपल्याला बघवत नाही त्यांच्याकडे. एक घटना की लगेच दुसरी, लगेच तिसरी, आणि आता ही खबर. काय करावं? कसं सांगावं? आणि सांगितलं तर? कसला आदेश देताय मातोश्री? राजे, तुम्ही आता बाळराजे नाही, छत्रपती आहात. त्यामुळे वर्दी दिल्याशिवाय कुठेही येऊ जाऊ नये. चुकलं आमचं. आम्ही सगळ्या गोष्टी सांगू तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही थाळा घ्या, काही खलिते वाचा, आम्ही आलोच. जी मातोश्री.
वा, ही नम्रता आणि हा आज्ञाधारकपणा स्वराज्याला शक्ती आणि हिंमत देणार बघा. ते झालंच हो, पण पंतांची हिंमत होते का सहमती देण्याची? आमची सहमती नाहीच, पण आम्ही तुमचा आदेशही डावलणार नाही. मग हेच तर हवं होतं. चला मग तातडीने निर्णय घेऊ. पेशवे सोबत आहेतच. राजाराम राजेंच्या सही शिक्क्याने एक फरमान तयार करावं अटकेचं. तसा आदेश द्या राजमातोश्री. फरमान तयार करण्यात यावं. फरमान तयार होईल, अटक करण्यासाठी फौजही रवाना होईल, पण ज्या वादळाला तुम्ही जेरबंद करू पाहताय ते शंभूराजे गप्प राहतील? त्याची तजवीज करून ठेवली आहे पंत. कालच हिरोजी फर्जंदांना पन्हाळावर पाठवलंय. तेव्हा पोचलेही असतील. ते काय करतील? ते गाफील ठेवतील शंभूराजांना. ते शंभूराजांना भ्रमातून जागेही होऊ देणार नाहीत. येसू, अगं बाई, जाग आली तुम्हाला? बांगड्या वाजल्या चुकून. आमच्यामुळे तुमची झोपमोड झाली. नाही, तशी आमची झोप झाली. आणि यावेळी आम्ही एवढ्या वेळ झोपत नाही. काही काम होतं. नाही, तसं काही खास नाही. आता आमच्यासाठी काहीही खास उरलं नाही, माहिती आहे आम्हाला. बोला. म्हणजे गडावरची खबर होती. तसं आम्हालाही नवल नाही वाटलं, कारण हे होणार माहीतच होतं. येसू, जे काही सांगायचंय ते थेट सांगा. मंचकारोहण झालं. बाळराजे गादीवर बसले. बसले की बसवले? बघा युवराजनी, ऐका खबरा. अजून आमचे तीर्थरूप स्वर्गाच्या दारातही पोहोचले नसतील एवढ्यात त्यांची पुण्याई विकून टाकावी? युवराज, अरे, स्वराज्याची गादी म्हणजे कुणा झपाटलेल्याच्या अंगावरून उतरवून चव्हाट्यावर टाकलेला उतारा वाटला की काय? दिसता क्षणी त्याच्यावर मुरकंडी मारावी. बघा, तुम्ही असे रागाला जाल म्हणून आम्ही काही बोलत नव्हतो. रागाला जाऊ नको. मग काय करू? निमूटपणे जे काही घडते ते पाहत राहू. युवराजनी गादीवर बाळराजे बसणार की आम्ही बसणार हे महत्वाचं नाही, मुळीच नाही. पण छत्रपतींच्या घरात खणावरनं फणावरनं भांडणं लावावी ही कुठली रीत? केवढं हे षडयंत्र! आणि एवढा मोठा निर्णय घेताना आम्हाला साधं विचारावं सुद्धा वाटलं नाही कुणाला. एवढी हिंमत झालीच कशी यांची? कुणाच्या जीवावर एवढे कारस्थानांचे मनोरे रचले जात आहेत? येसू, येसू, हे भयंकर आहे. भयंकर कट शिजतोय. एक नियोजनबद्ध कट. याचा छडा लावलाच पाहिजे. एक मात्र नक्की, तूर्तास रायगड कारस्थान्यांनी घेरलाय. आता आम्ही एकच करणार. मुजरा युवराज, हिरोजी फर्जंद येत आहे. पाठवा.